सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करण्यात यावं असा निकाल दिला होता। त्यानुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, हरियाणा, पंजाब या राज्यांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली आहे। महाराष्ट्र सरकारनंही उपवर्गीकरणाचा निर्णय घ्यावा अशी मागणी मराठी अँथ्रोपोलॉजिकल सोसायटी आणि मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे। याच मागणीच्या अनुषंगानं येत्या 26 जूनला कोल्हापुरातील वृषाली हॉटेलमध्ये सकाळी 11 वाजता गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली आहे। दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली। अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये एकूण 59 जाती आहेत। त्यातील काही जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळतो, तर इतर काही जाती आरक्षणापासून अजूनही वंचित आहेत। त्यामुळे उपवर्गीकरण गरजेचं असल्याचं प्राध्यापक डॉक्टर सकटे यांनी सांगितलं। कोल्हापुरात होणाऱ्या गोलमेज परिषदेतील चर्चेअंती तयार होणारा मसुदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माजी न्यायमूर्ती अनंत बदर यांना सादर करण्यात येणार असल्याचं डॉक्टर सकटे यांनी सांगितलं। पत्रकार बैठकीला बाबासाहेब दबडे, विलास लोंढे, संदीप कवाळे, महावीर सर्वगौड, भाऊसाहेब बावळे आदी उपस्थित होते।